नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू आवर चॅनल ब्लॉगर अनिता। तर आज आहे नवीन जर्नी आणि जी ऑलरेडी स्टार्ट झालेली आहे। सो आता आम्ही निघत आहोत वीकेंड ट्रिपला। ट्रॅव्हल ब्लॉग आफ्टर सो लॉंग मी हा ट्रॅव्हल ब्लॉग बनवत आहे। तुम्हाला सांगते, आमचं शिफ्टिंग झाल्यानंतर आम्ही असं लांब असा प्रवासच नाही केला आणि हा आमचा आफ्टर 2 मंथ्स म्हणता येईल ना, 2 महिने झाले ना। अरे यार, कुठे होते मी की आफ्टर शिफ्टिंग तुम्हाला सांगते गाईज, हा आमचा ट्रॅव्हल ब्लॉग आहे फर्स्ट। ऑलमोस्ट 2 महिने झाले आम्हाला शिफ्टिंग करून येते लोधाला आणि 2 महिन्यानंतर म्हणजे बऱ्याच दिवसानंतर हा आमचा ट्रॅव्हल ब्लॉग येतो आहे आणि मी खूप खुश आहे, खूप एक्साइटेड आहे। तसं आपण केला होता मार्चला, बट तो बिफोर शिफ्टिंग होता, सॉरी। सो मी तर खूप एक्साइटेड आहे बिकॉज आम्ही असं एका लांब ठिकाणी आणि जिथे आमची खूपच बऱ्याच दिवसापासून जायची इच्छा होती, माझी तर कडकडूनची इच्छा होती। सो आता आम्ही फायनली तिथे जात आहोत। सो या ब्लॉग मध्ये कनेक्टेड रहा। सगळा प्रवास आणि डेस्टिनेशन तर तुम्हाला कळेल थंबनेल वरूनच, पण मी थोडा वेळ सांगेलच व्यवस्थित। सो स्टे ट्यून गाईज। तर आपण स्टे ट्यून टू दिस चॅनल। मी तुम्हाला सर्व रायगड फिरवतो, हा प्रवास फिरवतो, किती खर्च झाला तेही सांगतो। बघितलात ना गाईज, न्यू व्लॉगर इन द टाउन। ये ये ब्लॉगर, काय तुझ्या चॅनलचं नाव काय? मस्त आलाय बघा गाईज, हे न्यू व्लॉगर आता माघार येत आहेत। मला बोलतोय की मी जे बोललोय ते तुझ्या चॅनल वरती टाक, बिकॉज त्याला कुठेतरी असं फील होतंय की कदाचित त्याचा चॅनल नाही एवढा ग्रो करणार, बट मला असं वाटतं की त्याने एकदा ट्राय मारावा। बट मला नाही वाटत ट्राय मारेल, त्यासाठी एडिटिंग करावं लागतं, खूप टाइम घालवावा लागतो आणि खूप सारी प्रोसेस आहे, खूप टाइम आपला द्यावा लागतो ब्लॉगिंग मध्ये आणि एडिटिंग मध्ये तर खास करून। आणि जे की ह्याला जमणार नाहीये मला चांगल्या प्रकारे माहिती आहे, शेवटी बायको आहे, त्याला ओळखते, तर मला नाही वाटत हा ब्लॉग येणार त्याच्या चॅनलवर। पाऊस तर मजबूत आहे गाईज। मला एक कळालंय, आवाज हा नेहमी बुलंद आवाज नेहमी बुलंद पाहिजे गाईज। बुलंद की ऊंचाई छोनी है, वजन ओव्हर ऍक्टिंग करतोय, आवाजात वजन हवं। नवीन ब्लॉगर झालाय तर ओव्हर ऍक्टिंग करतोय, तर त्याला थोडीशी त्याच्या ओव्हर ऍक्टिंगला इग्नोर करून त्याच्या ब्लॉगिंगला सपोर्ट करा प्लीज गाईज, प्लीज। सो आता मी जरा फ्रेश झालेली आहे बिकॉज मी खाल्लेली आहे आईस्क्रीम। मला थोडी क्रेविंग होत होती म्हणून मी नाही, आम्ही खाल्लेली आहे, माझ्यातली एवढीशी दिली। काहीतरी चुकीचा शब्द बोलणार होता हा, पण त्याने कंट्रोल केलाय। माझा अवतार का असा दिसतोय मला कळत नाहीये। सो ते मला करायचं होतं। सो गाईज, तुम्हाला सांगते, आम्ही घरातून निघालो होतो मॉर्निंगला किती वाजता, 7:30ला आणि ज्यावेळेला आम्ही निघालेलो त्यावेळेला टायमिंग दाखवत होता रायगडला पोहोचण्यासाठी। हो हा, करेक्ट ऐकलात तुम्ही, आम्ही चाललो आहोत रायगडला। आमचं फायनल डेस्टिनेशन इज रायगड, श्रीमान रायगड किल्ला, जो की आम्ही बऱ्याच वर्षानंतर जात आहोत। आफ्टर मॅरेज आम्ही पहिल्यांदा जात आहोत, म्हणजे ओव्हरऑल सेकंड टाइम असं। लग्नाच्या आधी आम्ही 2022 दरम्यान गेलो होतो आणि आता आम्ही जात आहोत। मी तर खूप एक्सायटेड आहे। त्यावेळेला मी प्रॉपर असा व्लॉग नव्हती बनवत होती, मी व्लॉगर अनिता त्यावेळेला नव्हती, पण मी छोटे मोठे क्लिप्स चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, त्याचे तुम्ही बघू शकता जाऊन। आणि आता तर पूर्ण प्रॉपर व्लॉग येणार आहे चॅनलवरती, सो तेही तुम्हाला लवकरच बघायला मिळेल। होप सो राईड विथ आदेशच्या आधी माझा व्लॉग येईल, होप सो, बिकॉज माझ्याकडे ऑलरेडी बरेच व्लॉग पेंडन्सी मध्ये चाललेले आहेत गाईज। या रस्त्याला बरेच खड्डे आम्हाला मिळतात, खड्डे
खड्डेचा रस्ता आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये. मध्येच चांगला रोड आहे आणि मध्येच खड्डे येतात, त्याच्यामुळे गाडी एकदम सांभाळून चालवावी लागते, बडबड न करता. मोठ्या मोठ्या SUV गाड्यांचा काही इश्यू नाही, पण आपल्या छोट्या गाड्यांना खडाखड आपटतात नुसत्या, त्याच्यामुळे जरा गाडी व्यवस्थित चालवा. आपली गाडी सेकंड हँड असल्यामुळे आपल्याला अजून थोडी केअरफुली चालवावी लागते गाडी, तरी चांगलंच आहे. मी तर तुम्हाला बोलेल, तुम्हाला समजा एक नवीन 2 व्हीलर घ्यायची असेल आणि सेकंड हँड 4 व्हीलर घ्यायची असेल, तुम्ही यू शुड ऑलवेज गो फॉर सेकंड हँड 4 व्हीलर, बिकॉज 4 व्हीलर्स मध्ये भरपूर काही तुम्हाला चांगल्या गोष्टी भेटतात, पहिली गोष्ट. आणि सेकंड हँड पण बेस्ट असतात. ह्या गाडीला आम्हाला 2 वर्ष झाले, म्हणजे आपलं 2 वर्ष अजूनही बेस्ट कंडिशन मध्ये आहे आणि आम्हाला असं कुठे फील होत नाही. म्हणजे थोडासा कधीतरी सर्व्हिसिंग मध्ये जाते, बट ती बेस्ट सर्व्हिस देते ही गाडी. म्हणजे चांगली चालते. आणि सिलेरिओ ना, सिलेरिओच बोलतात ना, हा करेक्ट, माझं प्रोनाउन्सिएशन कधी कधी गडबडतं. सिलेरिओ ही बेस्ट गाडी आहे. मला तरी गाड्यांचं एवढं नॉलेज नाही आहे, जेवढं मला कल आहे, घेतल्यानंतरच कल आहे. तर सिलेरिओ ही गाड्यांमध्ये बेस्ट आहे. सेलेरिओ गाड्यांमध्ये बेस्ट नाही, ही गाडी चांगली आहे, आमच्या गरजेसाठी पुरेशी आहे. पुढे फेर बाळा, तू इथून दिसतोस मला गॉगल द्या. अच्छा, गॉगल. हे बघा, गॉगल मागून घेतोय माझ्याकडनं. स्वतःला चांगलं दिसण्यासाठी हा गॉगल हा माझ्याकडनं मागून घेतोय. म्हणजे मी कशी दिसली तरी चालेल, पण हा व्यवस्थित दिसला पाहिजे म्हणून हाने गॉगल घ्यायचा, मी नाही लावायचा. बोल आता, बोल प्लीज सर, प्लीज. तर तुम्ही 4 व्हीलर 2 व्हीलर पेक्षा 4 व्हीलर सेकंड हँड घ्यावी, या मताचा मी आहे. बिकॉज ही सॅलरी आम्हाला पडलेली कधी घेतलेली आपण 2 वर्ष अगोदर, 2 वर्ष आधी 2023ला लग्नाला, इमिजिएट लग्नाच्या वर्षीच घेतलेली, लग्नानंतर घेतलेली आम्ही. सप्टेंबर 2023ला घेतलेली. असं नाही की आमच्याकडे 2 व्हीलर नाहीये, आमच्याकडे 2 व्हीलर सुद्धा आहे, ती पण आहे बुलेट. ती चांगली गाडी आहे, नो डाऊट, नो डाऊट. पण ही जर मॅच्युरिटी मला ज्यावेळेस मी बुलेट घेताना असते तर मी नक्की 4 व्हीलर घेतली असते. बिकॉज पहिली गोष्ट सेफ्टी, मारुतीच्या गाड्यांमध्ये सेफ्टी नाहीये, आय नो, पण 2 व्हीलर पेक्षा 4 व्हीलर मध्ये थोडी सेफ्टी असते ना. तुम्हाला बॅलन्स करायचं आहे ना काही. पावसामध्ये पण तुम्हाला काही टेन्शन नाही, छप्पर आहे, AC आहे, 4 जण बसून जाऊ शकता. CNG आहे, पेट्रोल आहे. CNG गाडी, CNG पेट्रोलच असते. हा, पण CNG पण आहे, प्लस पॉइंट आहे, त्यामुळे जरा त्याच्यामुळे गाडी बेस्ट आहे, तुम्ही ही ट्राय करू शकता. ओके, तर मला हे म्हणायचंय की जर स्पॉन्सरशिप वगैरे तुमच्याकडनं काय मिळाली आम्हाला ट्राय करायला, तर तुम्ही देऊ शकता का ही स्पॉन्सरशिप आम्हाला? काय ट्राय करायचं? समजा आम्हाला ही गाडी ट्राय करायची आहे, तर आम्हाला कधीतरी तुमची गाडी द्याल का ट्राय करून? ट्राय बी काय नाही, गाडी माझी असं बोलू शकतो ना आम्ही की आम्हाला ती ट्राय करू द्या, मग आम्ही ठरवतोय गाडी घ्यायची की नाही. तुम्ही तुमचं बघून घ्या. तुम्ही फक्त तुमचं मत मांडून देतो मी, फक्त द्यायचं काम करतो. तुम्हाला ते घ्यायचंय की नाही, जे तुम्हाला रोज देत असतो आणि त्याच्यातून कितपत घ्यायचं आणि कितपत नाही. 0.01 तू घेत पण नाही, 0.0% काहीच नाही घेत. 0.01% नाही, मी 0.05% तुझं ज्ञान घेते आणि 0. नाही, मी टोटल 90% ज्ञान नाही. ऍक्च्युली हा कधी कधी करेक्ट असतो, मी त्याला डिसएग्री नाही करणार. मला हा कधी कधी करेक्ट वाटतो, बिकॉज माझ्यापेक्षा जास्त ज्ञान ह्याला आहे, बिकॉज ही इज मॅच्युअर मोर दॅन मी. सो मला असं वाटतं की हा करेक्ट बोलतो. सो आता हे गाडी पुराण आणि गाडीबद्दल इन्फॉर्मेशन बरीच झालेली आहे. आपण आपल्या मेन मुद्द्यावर येऊया. आपला मेन मुद्दा आहे रायगड किल्ला. सो की आपण जाणार आहोत, थोड्याच वेळात आपण पोहोचणार आहोत. होप तोपर्यंत माझी एनर्जी अशीच राहू दे, बिकॉज मला रायगड किल्ला तर उद्याच चढायचं आपल्याला. उद्याच चढायचं, बिकॉज आम्हाला पोहोचायलाच लेट होणार आहे. लेट सी, अजून आम्ही काय प्रॉपर डिसिजन घेतलेला नाहीये. मॉर्निंगला आम्ही जाणार आहोत, बट जर उद्या गेलो तर माझं एक फंक्शन मिस होणार आहे गाईज. एक फंक्शन, महत्वाचं फंक्शन मिस होणार आहे. आमच्या इथे लोधामध्ये होम मिनिस्टर आहे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये मी एवढी एक्सायटेड असते, खूप भले मी जिंकू नाही हारू, पहिल्या राऊंड मध्येच हारते गाईज. एक्साइटमेंट अशी एवढी का दाखवते?
तू नाही दिसत आहेस, तू नाहीच दिसला मग. लास्ट टाइमला हिला 50 पासून उलट बोलायला लावलेलं, 40ला 39. तुला तरी येतं का? मला येतं. तुला येतं का? बोलून दाखव. 52 मराठीमध्ये मला उलट बोलून दाखव. न हे होता. बोल. 50, 49, 48, 47, 46, 45, 44, 43, 44, 41, 39, 38, 37, 36, 35, 34, 33, 32, 31, 30, 29, 38. गॅप नाही घ्यायचं. 30, 29 असं मध्ये मध्ये. हे श्वास नाही घ्यायचा काय माणसाने? श्वास घेईपर्यंत तू आठवशील लगेच. भरून जायचं फटाफट 50, 49, 48 असं फटाफट आलं पाहिजे. असं काय नाही. श्वास घ्यायचा. सिंककडे आलं पाहिजे. मी बोलून दाखवते. ऍक्च्युली त्यावेळेला लास्ट टाइम जे झालं होतं त्याच्यामध्ये मी थोडं ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये गेलेली, मला असं वाटतंय. सो मी आता तुम्हाला बोलून दाखवते. आपण दोघं दिसतोय का? हा. सो मी आता तुम्हाला बोलून दाखवते 50 ते 1 एकदम सिंक मध्ये. ठीक आहे. आणि मला माहिती किती मी बोलू शकणार आहे. सो 1, 2, 3 स्टार्ट. 50, 49, 48, 47, 46, 45, 46, 43, 42, 41, 39, 40, 38 लाच गाडी अडकते यार. 38 लाच गाडी अडकते. लास्ट टाइम पण माझी 38 लाच गाडी अडकली होती. अरे यार मेरे साथ क्यों होता है ऐसा? सो ठीक आहे. मग एकंदरीत मलाच माझाच प्रॉब्लेम होता, म्हणजे असं म्हणण्यात हरकत नाहीये. तुला येतं ना? तर आता गाईज आम्ही थोडीशी भूक लागली म्हणून थांबलो आहोत. तर आता गाईज आपण राईड विथ आदेश यो. तर आता गाईज आपण जरा जेवण करायला थांबलो आहोत. जेवण करायला थांब. सो आम्हाला आता थोडीशी भूक लागलेली आहे. थोडीशी नाही, बरीच जास्त लागलेली आहे. आणि तुम्हाला मागे दिसत असेल हॉटेल नवरत्न. आता मी इथे थोडंसं काहीतरी खाणार आहोत. लेट्स सी काय काय तिथे आहे अवेलेबल. सो थोडीशी पेट पूजा करणार आहोत. A few moments later. कड्याला लागले, आतापासूनच ढेकड्याला लागले. आता जेवले. सो गाईज आमचं पेट पूजा खाणार. आपण तो केवढा जोरात सीट बेल्ट लावते. हा. सो मी तुम्हाला सांगते, मी काहीतरी बोलत होते यार तुम्हाला ना मध्येच. सो गाईज आमची पेट पूजा झालेली आहे. हॉटेलचं नाव काय होतं? नवरत्न हॉटेलमध्ये आम्ही खाल्लेलं आहे. मस्त जेवण होतं. एक नंबर टेस्ट, एक नंबर होती. आणि त्याच्यानंतर जी मी सोलकढी प्याली आहे, सोलकढी त्याची टेस्ट पण एकदम मस्त होती. खूप छान होतं एकंदरीत जेवण. सो आता जेवण झालेलं आहे आणि आता आपण निघालो पुढच्या प्रवासाला. आणि आमच्या मॅपमध्ये दाखवतात 1 तास 56 मिनिट्स, म्हणजे ऑलमोस्ट 2 तास लागतील पोहोचायला. 2-2.5 तास लागणार आहेत पोहोचायला. सो लेट्स सी डेस्टिनेशनला कधीपर्यंत पोहोचू. आम्ही आता पोहोचणार आहोत लवकरच. 43 मिनिट्समध्ये आम्ही पोहोचणार आहोत. 43 मिनिट म्हणजे 50-1 मिनिट पकडून झाला, बिकॉज मॅपपेक्षा जरा जास्तच वेळ लागतो आम्हाला पोहोचायला. आणि व्ह्यू दाखवते तुम्हाला गाईज. एक नंबर व्ह्यू आहे रस्त्याचा. काय होतंय तुला? पागल बिगल झालायस काय? याडा. सो आता आम्ही पोहोचूच थोड्या वेळात. बट आज आम्ही रायगड किल्ल्यावरती जाऊ असं वाटत नाहीये. सॉरी, आज आम्ही रायगड किल्ल्याला जाऊ असं वाटत नाहीये. बिकॉज आता वाजल्यात किती? 2:44, 2:45 वाजल्यात. बिकॉज पोहोचायला आम्हाला तिथे 3-3:30 वाजणार. पोहोचल्यानंतर फ्रेश होईपर्यंत 4-1 होऊन जाणार. आणि रायगड किल्ला 5 वाजता बंद होतो हे मला कळलेलं आहे. सो तो आम्हाला व्यवस्थित फिरायला नाही मिळणार गेलो जरी तरी. आणि ते घेणार पण नाही पहिली गोष्ट तर. ते लोक एका पर्टिक्युलर टाइम नंतर एंट्री बंद करतात. सो हे आमचं उद्याच होणार आहे. आणि हे आम्ही आधीच अंदाज लावलेला मॉर्निंगलाच की आमचं आज काही होणार नाहीये. तर उद्याच आम्ही मॉर्निंगला सकाळी पहाटे लवकर निघून आम्ही जायचा विचार केलेला आहे. सो लेट्स
खरंच तुम्हाला इथला व्ह्यू दाखवते मी, कसला जबरदस्त व्ह्यू आहे. 3 वाजलेत आता, दिवसाचे 3 वाजले तर एवढं धुकं, बाप रे बाप. ते बघा गाडीचं हेडलाईट गेलं पाहिजे. धुकच धुक आहे, धुकच धुक आहे. दुपारच्या 3 वाजता हा व्ह्यू आहे इथे, कसला भारी आहे. सो तुम्हाला देखील जर हा व्ह्यू एन्जॉय करायचा असेल पर्सनली, तर तुम्ही देखील सप्टेंबर ते डिसेंबरच्या दरम्यान इथे नक्की भेटा, रायगडला एकदा या. बिकॉज याच दरम्यान आय थिंक हा व्ह्यू बघायला मिळेल आपल्याला. हळू तसं मी व्लॉग मध्ये तर तुम्हाला हा सगळा व्ह्यू देणारच आहे, या व्लॉग मध्ये तर सगळं कॅप्चर होणारच आहे. पण जर तुम्ही भेट करायचं असेल, तुम्हाला यायचं असेल, तर या टायमिंग दरम्यान या. खूप मस्त व्ह्यू दिसतो गाईज, खूप मस्त व्ह्यू दिसतो. त्याच्या धुकं वाटतंय, हा वाटतंय ना, मोबाईल वाटतंय धुकं. तर गाईज रायगड किल्ला इथून 15 मिनिटावरच आहे आणि इथे बेस्ट प्लेस आम्हाला मिळाली आहे फोटोसाठी. आणि ॲक्च्युली फोटोज असं नाही म्हणता येणार, पण व्ह्यूज म्हणते, व्ह्यू एन्जॉय करण्यासाठी एक बेस्ट प्लेस मिळालेली आहे, जिथून मस्त व्ह्यू आम्हाला दिसतोय. सो हा बघा, हा बघा, हा व्ह्यू नका बघू. माझ्या प्रत्येक व्हिडिओ द्यायचं असतं त्याला. हा ठीक आहे, मी घेते तसं हे, बिकॉज मी ह्याला माझ्या चॅनलला आपलं चॅनल समजते म्हणून मी घेते. ठीक आहे, सेल्फिश नाही आहे मी. सो हा व्ह्यू इथून असं काय बाहेर आलं तर इथे पाऊस पडतोय आणि कंटिन्यू पडतोय, आणि त्याच्यामुळे ही जी ग्रीनरी आहे ती अजूनच भारी दिसते. खूप मस्त वाटतंय गाईज, खूप मस्त वातावरण आहे, खूप छान वाटतंय. सो आता आम्ही थोड्याच वेळात पोचू. आम्ही ॲक्च्युली हॉटेल बुक केलं आहे, ह्याच्या ओळखीचं, ह्याच्या मित्राच्या ओळखीचं आहे, आणि आता आम्ही तिथे जाणार आहोत हॉटेलला. आणि जे इथून जवळच आहे, आणि ते रोपवेच्या अगदी जवळ आहे हॉटेल, अपोजिट साईडला असं हा बोलला आहे. सो थोड्याच वेळात आम्ही तिथे जाणार आहोत. वेर आर यू गोईंग? माझं पण एक नंबर आपली गाडी. तर गाईज रायगड किल्ला इकडनं 15 मिनिटाच्या अंतरावर आहे, आणि आम्ही त्याच्या अगोदरात थांबलेलो. इकडे एक असं सुंदर असा स्पॉट भेटलेला आहे, तुम्ही पण त्याचा व्ह्यू एन्जॉय करा. दाखव गो जरा व्ह्यू त्यांना पण. दाखवलाय मी ऑलरेडी माझ्या व्लॉग मध्ये. तू तो वाला शब्द लाईन बोल ना, ती तुझ्या मागचं तिकीट ती वाली लाईन बोल ना, ती मागाशी बोललेली राहावलंच नाही वाली ती एकदा बोल ना, राहावलंच. कसा हे करतो. सो गाईज आम्ही इथे पोहोचलेलो आहोत हॉटेल आयुषला. जसं की मी तुम्हाला सांगितलं, ह्याच्या ओळखीचं म्हणजे ह्याच्या मित्राच्या ओळखीमध्ये आम्ही इथे आलो, तर आम्हाला थोडं कमी कॉस्टमध्ये पडलं. आय थिंक नॉर्मली कॉस्ट एवढीच असते, आणि आता सध्या एवढी गर्दी नाही आहे या टायमिंगला, त्याच्यामुळे आम्हाला जरा रिझनेबल कॉस्टमध्ये पडलंय. सो एकंदरीत खूप छान रूम आहे. मी तुम्हाला रूम दाखवते बघा. इथे बेड आहे, वॉशरूम, आरसा वगैरे आहे, आणि याला इग्नोर करा यार. हा, तर रूम एकंदरीत मस्त आहे, छान आहे. आणि तुम्ही देखील इथे जर प्लॅन करत असाल आणि तुम्हाला देखील जर इथली इन्फॉर्मेशन हवी असेल रूमची, तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, मी डिटेल देईलच. आणि मी तुम्हाला या रूम मधला व्ह्यू दाखवते. एक रूम टूर दिलं ना, सांगितलं नाही. इथे काय रूम टूर देण्यासारखं मला वाटत नाहीये. बेड ह्याच्या सुरू होते खतम हो रहा. आणि ठीक आहे, आपल्या दोघांसाठी मला असं वाटतं इट इज ओके फाईन, बिकॉज आपल्याला एकच दिवस काढायचा आहे. सो बेड आहे, वॉशरूम आहे, इनफ. अँड व्ह्यू मी तुम्हाला दाखवते.
ऐक हा, कारण संध्याकाळ तर एवढं व्ह्यू दिसत नसेल. मी बॅक हिशोबत टायमिंग बघ आहे. अरे मी व्ह्यू दाखवायला चालू करायला आणि ते लाईट ठेवायला. समोर पण हॉटेलच हॉटेल आहे. ठीक आहे. ओव्हरऑल व्ह्यू इथला व्ह्यू जो आता आपण बघितला ओव्हरऑल ठीकठाक आहे, ओके आहे. पण इथे मेन आणि महत्वाची गोष्ट जी आहे, जी मला आवडली, आम्हाला दोघांनाही आवडली, ती म्हणजे रायगड किल्ला हा अगदी जवळ आहे. रोपवे ह्याच्या समोरच आहे, अपोजिट साईडला रोपवे अगदी जवळ आहे, एकदम असं अपोजिट साईडला. त्यामुळे हे बेस्ट लोकेशन आहे आमचं. फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत रायगडाला. आम्ही इथे पोहोचलेलो आहोत आयुष हॉटेल जवळ. आम्ही म्हणजे आयुष हॉटेलला आम्ही बुक केलेलं आहे. सो तिथे आम्ही आज स्टे करणार आहोत आणि उद्या आमची सवारी जाणार आहे रायगडावर थेट. मॉर्निंगला आम्ही निघणार आहोत. सो आम्हाला माहित नाही अजून, आम्ही डिसाइडेड नाही आहोत की सकाळी चालत जायचं की रोपवेने जायचं. ते मॉर्निंगलाच ऑन द स्पॉट होणार आहे जे काय होणार आहे. आता सध्या आम्ही डिसाइड केलंय की आज आम्ही गडावर नाही जात आहोत, तर आम्ही बाकीचे प्लेसेस एक्सप्लोर करणार आहोत. जसं की जिजामातांचा वाडा. येस. हा, आता आम्ही जिजामातांच्या वाड्याला चाललेलो आहोत. सो हे डिरेक्शन आहे, जिजामाता वाडा या साईडला आहे आणि इथून सरळ गेलं की रायगड फोर्ट आहे आणि इथे आम्ही आमची गाडी पार्क केलेली आहे आणि आम्ही आता जात आहोत वाड्याच्या दिशेने. आणि हे नवीन ब्लॉगर आहेत. तू कंटिन्यू तुझ्या ब्लॉग मध्ये, नाहीतर म्हणशील मी तुला डिस्टर्ब केला म्हणून तुझा ब्लॉग नीट झाला नाही, हे तू रिझन देऊन मला हे करशील. सो चला, मला ऍक्च्युली ह्याच्यासारख्या स्टोरी माहित नाहीये म्हणून मी जास्त बोलत नाही स्टोरी बद्दल, बिकॉज आपलं हिस्ट्री एवढं व्यवस्थित नाही आणि चुकलं बिकलं तर मग उगाच ते मलाही आवडणार नाही, त्यामुळे मी बोलतच नाही. आणि ह्याला माहिती असून हा मला सांगतो, पण हा माझ्या ब्लॉग मध्ये का नाही बोलत मला का कळत नाही. का नाही बोलत रे तू माझ्या ब्लॉग? तू जेवढं तुझ्या ब्लॉग मध्ये एनर्जेटिक असतो, तुझ्या ब्लॉग मध्ये इन्व्हॉल्व असतो, तुझ्या ब्लॉग साठी, तुझ्या चॅनल साठी तू आज पहिल्यांदा आम्ही इकडे पुढे गेलो ना, माळशेजला गेलेलो तेव्हा पण अशी एनर्जी दाखवली, पण त्याचा फायदा नाही झाला. माझी एनर्जी सगळी वेस्ट गेलेली होती. येणार आहे, लवकरच येणार आहे. माळशेज ब्लॉग ऑन द वे. 4 महिने झाले त्या ब्लॉगला. नाही, जुलैला घेतला. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 3 महिने पण पूर्ण नाही झाला. काय नाही. त्यानंतर बाप्पा आले, मग बाप्पाचा ब्लॉग फर्स्ट बनतो की नाही तुम्हीच सांगा गाईस. मला का कळत नाही, मला कळत नाही, पण मी ब्लॉग बनवते. एडिटिंग मला करायची, सगळं मला करायचंय. कोणीतरी जबाबदारी अर्धी तरी घेतली असती तरी मला काही वाटलं नसतं. माझी एडिटिंग आवडत नाही. आता कळेल ना रायगड ब्लॉगला तुझी एडिटिंग, इव्हन सगळ्यांना दिसेलही, पण चांगली करेल मला असं वाटतंय. माझ्यावर तुझ्या ब्लॉग मध्ये चालेल तुला? मी जर तुझ्या ब्लॉग मध्ये थोडीशी आली तर चालेल का मला? एवढीशी थोडीशी आली तर चालेल. एवढीशीच आहे. जा बघा. हॅलो, इथे मॅच होते. हे बघ, हे बघ. शेवटी मला वाटतं हा क्लिप मी माझ्या ब्लॉग मध्ये घेणार आहे. या गॉगलने काय दिसत लगेच बघताय का? पावसाळ्यात हाच एक सुंदर नजारा बघण्यासाठी लोक लांबून लांबून येतात. चला आता पुढे जाऊया. असा मस्त थोडं रिमझिम रिमझिम पाऊस पडतोय.
काहीच खूप सारा पाऊस पडतोय आणि लिटरली आम्ही भिजत चाललो आहोत. आम्हाला असं वाटलेलं स्टार्टिंगला थोडा कमी पाऊस असेल, पण मला असं वाटतंय मी आता पूर्ण भिजणार आहे. आणि त्याच्यात मोबाईल कॅरी केलाय. हॅट्स ऑफ टू मी, टू अस ऑल्सो, बिकॉज त्याने देखील नवीन चालू झालाय तो मला दिसतंय, तर तो पण मोबाईल कॅरी केला आणि पहिल्यांदा मोबाईल भिजवतोय तो. सो गाईज, फायनली आम्ही इथे आतमध्ये आलेलो आहोत. वाडा एकदम सुंदर आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. खूप छान वाडा आहे. समाधी याच्या पुढे आहे आय गेस, जेवढं मला लक्षात आहे. आम्ही आलो होतो बऱ्याच वर्षापूर्वी, तर समाधी ही जरा पुढे आहे. तर समाधी वेगळ्या ठिकाणी, आम्ही तिथे देखील जाणार आहोत. आणि हा वाडा आहे, हे बघा तुम्हाला मागे दिसत असेल व्ह्यू. हा बघा माझा हिरो. ओय, कुठे चालला? अरे तुझ्याशिवाय माझा ब्लॉग अधुरा आहे. तुम्हाला मी दाखवते, त्याची केस पांढरी झालेत. असं वाघ असं दिसतायत का? ह्याच्या डोक्यावरती असे दव पडलेत, दव. वाईट वाईट वाईट. हा, असं वाटतंय केस पांढरे झालेले. सो गाईज, हा व्ह्यू बघा. हा ब्लॉग मध्ये मी पूर्ण व्ह्यू कॅप्चर करणार आहे. हा वाडा एकदम सुंदर आहे, एकदम सुंदर वाडा आहे. सो आता आम्ही पुढे जात आहोत, बाहेर निघत आहोत. वाडा बघून झालेला आहे आणि मला ह्याच्या मागची हिस्ट्री एवढी नाही माहिती, त्यामुळे मी सांगू शकत नाही. बट जिजामाता जसं जसं त्यांचं वय वाढत गेलं, त्यांना रायगडाचं वातावरण सहन नव्हतं. नाही, नको बोलायला, मला डिटेल नाही माहिती. प्रॉब्लेम काय माहितीये की आपण जर काय चुकलो हिस्ट्रीच्या बाबतीत, तर मे बी जे बघतायत त्या लोकांना माहिती असेल हिस्ट्री करेक्ट वाली, तर आपल्याला ते पॉइंट करते. म्हणजे चुकीचं नको म्हणायला, मला असं म्हणते. आपण शुअर नाही आहोत या बाबतीत. पण हा जिजामाता इथं राहायच्या त्यांच्या वयाच्या शेवटच्या काही काळामध्ये, तर एवढं मला माहिती. रिझन नाही माहिती. एवढंच माहिती आम्हाला की त्या इथे राहत होत्या. कदाचित त्यांच्या म्हणजे वय जास्त झालं त्याच्यामुळे असेल, असं असू शकतं. तुला काय माहिती एक्झॅक्टली याच्याबद्दल? म्हणजे तू आता बोलत होता आणि मध्येच थांबलास, तर तुला काय माहिती याच्याबद्दल की जे तू थांबला? म्हणजे मी असं ऐकलेलं कोणत्या तरी पॉडकास्ट मध्ये, काय मला आठवत नाही कोण बोललेलं. रायगडावर थंडी भरपूर असते. मागे जरा हे ना पाऊस, सॉरी. हा, रायगडावर थंडी भरपूर असते आणि ते कदाचित त्यांना सहन होत नसेल, त्याच्यामुळे ते खाली पाचाड गावात राहायच्या. अच्छा, थंडी असल्यामुळे थंडी. हा, म्हणजे पाऊस जास्त, थंडी जास्त. वरती बघ ना, धुक्यात आहे रायगड अजूनही. दाखव इथं खाली. रायगड मागे दिसतंय का? तेव्हा त्या साईडला रायगड, ते पूर्ण धुकं आहे अजूनही. तिथे थंडगार वातावरण आहे, त्यामुळे मे बी त्या इथे राहत होत्या असं ह्याच्या इन्फॉर्मेशन प्रमाणे आहे. बट आम्ही शुअर नाही आहोत, अजूनही मी म्हणते शुअर नाही आहोत. सो कोणी असं कमेंट करू नका की चुकीची इन्फॉर्मेशन आहे, बिकॉज आम्ही शुअर नाही आहोत. सो आता आपण जात आहोत पुढच्या दिशेने. सो पुढच्या दिशेने म्हणजे समाधीच्या दिशेने. सो तर चला. काय झालं, तुम्ही ब्लॉगर, तुमचे ब्लॉग बंद झाले का? टाकलं ना. टाकलं काय, झालं काय? ओके, ठीक आहे. गाईज, याच्या चॅनल वरती पण हा ब्लॉग बघा, हा प्लीज. विथ आदेश मध्ये तुमचं स्वागत आहे. हॅक केलंय मी, ह्याचं चॅनल हॅक केलंय. आणि त्याला कधी गाडी चालवता येते का? राईड खाली बघून होते. सायकल तर येते का? नाही, सायकल नाही येत मला, काही चालवायला नाही, त्यामुळे माझी हाईट थोडीशी कमी राहिली आहे बघा. हॅलो, मी याच्या चॅनल मध्ये स्वतःला रोस्ट करते भाई. सो आता आम्ही जात आहोत समाधीच्या दिशेने. वाडा बघून आमचा झालेला आहे, खूप छान वाडा आहे. आता वी आर वे टू समाधी. चला तर गाईज, आता आमचा वाडा फिरून आपला झालेला जसं की सांगितलं, आणि आम्ही चाललोय समाधीच्या दिशेने. तर इथूनच आहे सरळ रस्ता हा समाधीच्या दिशेने. तर आपण आता तिथे जाणार आहोत. सगळ्यात आधी आपण गाडीकडे चाललेलो आहोत. साहब, गाडी रेडी? गाडी रेडी ड्रायव्हर साहब? OTP 143. चला, पैसा नाही फुकट. चला, पैसा. आमची वस्तू आहे. अच्छा बन सकता है तुम. गाईज, पूर्वी रायगड असं दिसत होतं आणि आता ते असं झालेलं आहे. तुम्ही बघू शकता.
इकडनं हे बघा. आणि ती आहे जिजामातांची समाधी. होय, कसं वाटतंय ना? ऍक्च्युली यार ते खूप मस्त वाटतं आल्यानंतर. एवढी शांतता आणि एवढं मस्त वातावरण आहे. तर गाईज आमचं छान असं दर्शन झालेलं आहे. ज्या मातेने छत्रपती शिवाजी महाराजांना आणि छत्रपती संभाजी महाराजांना घडवलंय त्या मातेचं दर्शन करून आम्हाला खूप छान वाटलंय. हो ना? खूप मस्त वाटलं. खूप छान असं दर्शन झालेलं आहे. रिलॅक्स असं फील झालेलं आहे. ऍक्च्युली खूप छान वाटतंय. आम्ही तर म्हणेल तुम्ही देखील, मी सारखं हेच म्हणेल की तुम्ही देखील इथे एकदा या. खूप छान वाटतं. आणि इथे आल्यानंतर सगळ्यात आधी तुम्ही इथे येऊन समाधीला जाऊन राजमाता जिजाऊंचं दर्शन घ्या आणि मगच पुढे रायगडावर जावा. बिकॉज इथून पुढे गेल्यानंतर जी प्रसन्नता वाटते ना, आय स्वेअर खूप छान फील होतं. तर आता आम्ही निघत आहोत. कुठच्या दिशेने? घराच्या दिशेने. हा, आम्ही आता जात आहोत आयुष हॉटेल जवळ, जिथे आम्ही स्टे करणार आहोत आज. आणि आजचं आमचं डिनर पण तिथेच असणार आहोत. तर चला. A few moments later. तर गाईज आपण हा ब्लॉग आता इथेच एंड करूया. भेटूया उद्या नवीन ब्लॉग म्हणजे रायगडच्या ब्लॉग मध्ये. सो जो कोणी चॅनलवर नवीन असेल आणि ज्याने कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्याने लवकर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. माझ्या नवीन अपडेटसाठी, नवीन ब्लॉगसाठी, सगळ्या इन्फॉर्मेशनसाठी. सो आता हा ब्लॉग इथे सेंड करूया आणि भेटूया लवकरच उद्याच्या ब्लॉगमध्ये म्हणजे रायगडच्या ब्लॉगमध्ये. सो तोपर्यंत बाय, गुड नाईट.